आज आपण एरर डिटेक्शनचा टॉपिक बघतोय. इंग्लिशमध्ये एरर डिटेक्शन हा IBPS पॅटर्नचा खूप आवडता टॉपिक आहे. याच्यावरती हमखास प्रश्न असतात. कमीत कमी 2 ते काही ठिकाणी 5 पण प्रश्न विचारलेले आहेत. ओके, कमीत कमी 2 आणि मॅक्झिमम 5 प्रश्न तुम्हाला एरर डिटेक्शन या टॉपिकवर असतील. जर IBPS एक्झाम घेत असेल आणि इंग्लिश हा सब्जेक्ट असेल ना, तर एरर डिटेक्शनवरती हमखास तुम्हाला प्रश्न पाहायला भेटतील. ठीक आहे. तर एरर नेमके कुठं असतात, म्हणजे आता बघा सेंटेन्स असेल, सेंटेन्समध्ये जे पार्ट्स ऑफ स्पीच आहे, त्या पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये वर्ब आणि सब्जेक्ट हे जे पार्ट्स ऑफ स्पीच आहे यांच्यामध्येच एरर बऱ्यापैकी असतात. जवळपास 80% एरर हे ह्या 2 टॉपिकवरती असतात. जे इंग्लिशमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच आहे त्यांच्यापैकी सब्जेक्ट आणि वर्ब याच्यामध्येच 80% एरर तुमचे कवर होतात. ठीक आहे. तर वर्बमध्ये कोणत्या कोणत्या टॉपिकवर एरर असतं बघा. वर्बमध्ये टेन्सेसचे एरर असतात. म्हणजे आपल्याला वर्बचा फर्स्ट फॉर्म यूज करायचा आहे, सेकंड फॉर्म यूज करायचा आहे की थर्ड फॉर्म यूज करायचा आहे. त्यांनी वेगळाच फॉर्म जर यूज केलेला असेल तर तिथं ती एरर असते. म्हणजे सेकंड फॉर्म पाहिजे होता आणि त्यांनी तिथं फर्स्ट फॉर्म यूज केलेला आहे, तर त्या ठिकाणी टेन्सेसची एरर तयार होते. ठीक आहे. सिंग्युलर आणि प्लुरलचे एरर असतात. म्हणजे सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर आपल्याला वर्ब पण सिंग्युलर यूज करायचं असतं. सब्जेक्ट प्लुरल असेल तर आपल्याला वर्ब पण प्लुरल यूज करायचं असतं. त्याला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट म्हणतात. तर बऱ्यापैकी एरर याच्यामध्येच त्या कवर होतात. ठीक आहे. तर आपण जे बेसिक आहे म्हणजे टेन्सेस वगैरे हे जे टॉपिक आहे हे आपण आपली बॅच सुरू झाले होते, आपण बेसिकपासून स्टार्ट करणार आहे. आता फक्त समजण्यासाठी आपण क्वेश्चन्स बघूयात, IBPS कसे क्वेश्चन विचारतं. ठीक आहे. एक डेमो टाईपमध्ये आता बघा, वाक्यामध्ये टेन्स, कुठला टेन्स कधी वापरायचा हे कोणत्या शब्दावरून लक्षात येतं. यस्टरडे, टुडे, लास्ट वीक, लास्ट नाईट, लास्ट इयर, धिस इव्हनिंग वगैरे ह्या सब्जेक्टवर हे जे वर्ड्स आहे ह्या वर्ड्सवरनं आपण टेन्सेसचा हे लावू शकतो, अंदाज लावू शकतो का इथं कोणता टेन्स येईल. म्हणजे जर लास्ट वीक असेल, लास्ट नाईट असेल, लास्ट इयर असेल, लास्ट इव्हिनिंग असेल, याचा अर्थ ते भूतकाळात घडलेल्या गोष्टी आहेत. आणि भूतकाळाचा टाईम दिलेला असेल तर सिम्पल पास्ट टेन्स आपल्याला तिथं यूज करायचा असतो. काय यूज करायचा असतो? सिम्पल पास्ट टेन्स. ठीक आहे. सिम्पल पास्ट टेन्स तिथं आपल्याला यूज करायचा असतो. ओके, आता बघा आपण एक्झाम्पलच घेऊया. एक्झाम्पलवरनं तुमच्या लक्षात येईल. इथं मी काही असं वाक्याला डिवाईड वगैरे नाही केलं आहे. सरळ सरळ वाक्य घेतलं आणि आपण त्यात एरर फाइंड आउट करणार. ठीक आहे. द मॅन रीड द बुक व्हेन आय एंटर द रूम. ओके, वाक्य वाचल्यावरतीच आपल्याला लक्षात येतं काहीतरी चुकलं आहे वाक्यामध्ये. मी जेव्हा प्रवेश केला तेव्हा माणूस बुक वाचत आहे किंवा असं काही येणार नाही. म्हणजे तो त्याचं काय चालू होतं, वाचन चालू होतं. म्हणजे मी जेव्हा रूममध्ये गेलो, इंटर दिलं म्हणजे भूतकाळात झालं आहे, बरोबर ना. इंटर दिलं म्हणजे हे काय झालेलं आहे, भूतकाळात झालेली घटना आहे. जेव्हा मी रूममध्ये प्रवेश केला होता तेव्हा माणूस पुस्तक वाचत आहे असं येईल का? पुस्तक वाचत होता असं येईल ना. तर पुस्तक वाचत होता असं येईल इथं. तर इथं काय येईल मग, पास्ट कंटिन्युअस टेन्स येईल. कोणता टेन्स येईल? पास्ट कंटिन्युअस टेन्स. तर पास्ट कंटिन्युअस टेन्सचं तुमचं स्ट्रक्चर माहीत पाहिजे. जे तुम्ही टेन्सेसचं लेक्चर होईल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. आणि माहीतचं असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. ठीक आहे. तर काय येईल तिथं? वॉज रीडिंग येईल. वॉज रीडिंग. ठीक आहे. द मॅन वॉज रीडिंग द बुक वेन आय एंटर द रूम. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन घेऊ पटकन आपण. द बॉय स्टील द शो लास्ट इव्हिनिंग. ठीक आहे. लास्ट इव्हिनिंग दिलेलं आहे. लास्ट इव्हिनिंग दिलेलं आहे. स्टील द शो म्हणजे त्याने काय केलं, एकदम छान शो केला म्हणून त्यांनी सर्वांचं मन चोरलं. म्हणजे एकदम भारी शो केला, वाह वाह लुटली त्यांनी, म्हणजे सगळ्यांनी वाह वाह केलं त्याचं. तर स्टील द शो, आता मी मागाशी सांगितलं होतं की जर पास्टमध्ये एखादी घटना दिली असेल त्यावेळेस आपल्याला सिम्पल पास्ट टेन्स यूज करायचं आहे. काय यूज करायचं आहे? सिम्पल पास्ट टेन्स यूज करायचं आहे. तर सिम्पल पास्ट टेन्सचं स्ट्रक्चर काय येईल इथं व्हर्बचा दुसरा फॉर्म म्हणजे V2 यूज होईल. आता स्टीलचा V2 काय येतो? स्टोल येतो. स्टीलचा सेकंड फॉर्म काय येतो? स्टीलचा सेकंड फॉर्म काय येतो? स्टील म्हणजे चोरी करणे. तर स्टोल, तर त्याचं तिथं काय? स्टोल हा वर्ड येईल तिथं. काय? स्टोल. ठीक आहे. स्टोल हा वर्ड तिथं येईल. तर ही पहिली कन्सेप्ट आहे.
आपल्याला सिम्पल पास्ट टेन्स यूज करायचं, पास्टचा टाईम दिला असेल. ओके, आता पुढचा क्वेश्चन घ्या. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन बघा. इम्पॉर्टंट का, तर याच्यामध्ये मी जवळपास 4 कन्सेप्ट तुमच्या समजून सांगणार आहे. तर काळजीपूर्वक ऐका, एक एक कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतोय. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीज व्हिजिट टू महाराष्ट्र दिस वीक हॅड बोथ सबस्टन्स ॲज वेल ॲज सबस्टेक्स. ओके, तर इथं पहिल्यांदा मी तुम्हाला मिनिंग सांगतो, बाकी सर्व तो ओके. पण सबस्टन्स आणि सबस्टेक्स या ठिकाणी अर्थ आहे सबस्टन्सचा अर्थ आहे महत्त्व. सबस्टन्सचा अर्थ आहे महत्त्व, त्याला आपण सिनॉम्स इम्पॉर्टंट हा पण वर्ड तिथं यूज होऊ शकतो. सबस्टन्सचा अर्थ पदार्थ आहे, पण ह्या ठिकाणी काय आहे, महत्त्व. ठीक आहे, आणि सबस्टेक्स म्हणजे काय, कारण, महत्त्व आणि कारण. ठीक आहे, महत्त्व आणि कारण. ठीक आहे, या दोघांचा मी अर्थ पण सांगितलं तुम्हाला, नवीन मिनिंग तुम्हाला समजलं असेल आता. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीज व्हिजिट टू महाराष्ट्र धिस वीक हॅड बोथ सबस्टन्स ॲज वेल ॲज सबस्टेक्स. तर पहिली कन्सेप्ट जिथं की एरर आहे याच्यामध्ये ती सांगतो मी. तर बोथ नंतर लक्षात राहू द्या, बोथ नंतर, बोथ या वर्ड नंतर नेहमी अँडचा वापर होतो. बोथ या वर्ड नंतर नेहमी कशाचा वापर होतो, अँडचा वापर होतो. पहिली कन्सेप्ट लक्षात आली. बोथ शब्द आला तर बोथ नंतर काय होतं, अँडचा वापर होतो. इथं त्यांनी वापरलं आहे ॲज वेल ॲज, तर इथं काय झाली, एरर झाली. बोथ नंतर अँड पाहिजे होतं, तिथं ॲज वेल ॲज वापरल्यामुळे एरर झाली. तर ह्या ठिकाणी आपण तिथं एरर पिक केली. आता बाकीच्या आणखी 3 कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो आहे, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये एरर नाही आहे, पण मग तुमच्या माहितीसाठी कन्सेप्ट सांगतो आहे. पहिली कन्सेप्ट म्हणजे आता दुसरी कन्सेप्ट, पहिली कन्सेप्ट ही झाली का बोथ नंतर अँडचा वापर होतो नेहमी, आणि याच्यामध्ये ॲज वेल ॲज वापरले म्हणून ते एरर आहे. बाकी आता बघा पुढची कन्सेप्ट, प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीज. ओके, जर एखादी पोझिशन किंवा पोस्ट दिली असेल, म्हणजे आता ही प्राईम मिनिस्टर ही काय पोझिशन किंवा पोस्ट आहे, याच्यानंतर जर नाव आलं असेल, याच्यानंतर नेम यूज केला असेल, तर त्याच्या आधी द वापरत नाही, त्याच्या आधी द वापरत नाही. ठीक आहे, जर हे नाव नसतं, म्हणजे नरेंद्र मोदी हे जर नाव नसतं, तर आपण तिथं वापरलं असतं द प्राईम मिनिस्टर्स व्हिजिट. ठीक आहे, जर नाव आलं तर द वापरत नाही. कन्सेप्ट लक्षात राहील. आता नाव आलं तर द वापरत नाही, नाव नसतं तर आपण द वापरलं असतं. सेकंड कन्सेप्ट. आता थर्ड कन्सेप्ट बघा, ॲपॉस्ट्रॉफी एस असेल, ॲपॉस्ट्रॉफी एस, आता मोदीज नंतर मोदीला ॲपॉस्ट्रॉफी एस दिलेलं आहे बघा, तर ॲपॉस्ट्रॉफी एस नंतर पुढचा जो वर्ड असतो तो नाऊन असतो. ॲपॉस्ट्रॉफी नंतर पुढचा वर्ड जो असतो तो काय असतो, नाऊन असतो. या ठिकाणी व्हिजिट हा काय नाऊन आलेला आहे. तर जो नाऊन असतो त्याचं भूतकाळ वगैरे करता येत नाही. जे नाव असतं त्याचं म्हणजे भूतकाळात ते ऑब्वियसली नसतंच. जे टू बीचे रूपं जे आहेत ते फक्त कशासाठी आहेत, व्हर्बसाठी आहे फक्त. म्हणजे व्हिजिट ह्या ठिकाणी काय नाव आहे, भेट दिली ते तिथं. ठीक आहे, तर व्हिजिट हे काय नाव आहे, त्याला व्हिजिटेड असं करू नका, त्याचं भूतकाळ करू नका. ठीक आहे, तर मोदीज व्हिजिट, तर ॲपॉस्ट्रॉफी एस नंतर काय येतं, ॲपॉस्ट्रॉफी एस नंतर नेहमी नाव येतं, नाऊन येतं. ठीक आहे, आणि आणखी कन्सेप्ट जी मागाशीच मी सांगितली होती, धिस वीक सांगितले बघा, धिस वीक पॉईंट ऑफ टाईम दिलेला आहे, तर ते सिम्पल पास्टमध्ये पाहिजे. सिम्पल पास्ट टेन्समध्ये आहे का ते वाक्य चेक करा. हॅडचा वापर केलेला आहे, हॅड नंतर व्हर्बचा तिसरा फॉर्म आलेला नाही आहे. हॅड नंतर व्हर्बचा तिसरा फॉर्म जर असेल तर त्यावेळेस ते काय असतं, पास्ट परफेक्ट टेन्स असतं, सिम्पल पास्ट नसतं. पण हॅड नंतर काय आलेलं आहे, व्हर्बचा तिसरा फॉर्म आलेला नाही आहे, तर हे सिम्पल पास्टमध्ये आहे, हे करेक्ट आहे. ठीक आहे, ओके. आता आपण पुढचा क्वेश्चन घेऊयात. आफ्टर टॉक्स विथ चीफ मिनिस्टर एकनाथ शिंदे अँड गव्हर्नर रमेश बैस, द जॉईंट स्टेटमेंट डिटेल्ड कॉपरेशन इन मच एरियाज. ओके, आता मच आणि मेनीचा वापर कधी होतो ते सांगतो मी. मच या शब्दाचा वापर ज्यावेळेस अनकाउंटेबल प्लुरल नाऊन असेल, अनकाउंटेबल प्लुरल नाऊन असेल त्याच वेळेस आपण मचचा वापर करतो. अनकाउंटेबल नाऊनच्या आधी आपण मचचा वापर करतो, आणि काउंटेबल असेल त्यावेळेस आपण मेनीचा वापर करतो. मेनीचा वापर कधी करतो, काउंटेबल नाऊनच्या आधी, काउंटेबल आणि प्लुरल नाऊनच्या आधी
आपण मेनीचा वापर करतो आणि मधचा वापर कधी करतो आपण अनकाउंटेबल असेल त्यावेळेस आपण मधचा वापर करतो. तर इथं मेनी एरिया येईल तिथं. ठीक आहे. तर एरर डिटेक्शनचे हे 4-5 कन्सेप्ट मी सांगितले. रोज आपण थोडे कन्सेप्ट आपण शिकून घेत जाऊया. कारण की एकाच वेळेस जर सर्वच कन्सेप्ट शिकला तर एक पण लक्षात राहणार नाही आणि गोंधळ होऊन जाईल. त्यातल्यात इंग्लिश आधीच हार्ड वाटतं. ओके. तर आपण हळूहळू कवर करूया आणि जो टेन्सेसचा टॉपिक आहे तो पण आपण बॅच सुरू झाल्यानंतर मी तुम्हाला डिटेलमध्ये टेन्सेस हा टॉपिक पण शिकून देईल. ठीक आहे. इंग्लिशमध्ये जर तुम्हाला स्कोअर चांगला करायचा असेल तर इंग्लिशमध्ये रीडिंगला खूप इम्पॉर्टंट आहे. रीडिंग आणि रीडिंग करताना तुम्ही 10वीचे टेक्स्टबुक जे इंग्लिशचं टेक्स्टबुक आहे 9वी-10वीचं टेक्स्टबुक त्याच्यापासून सुरुवात करू शकता. जर न्यूजपेपर तसं न्यूजपेपर वाचले पाहिजे पण सुरुवात आपण 10वीच्या 8वी 9वी 10वीच्या टेक्स्टबुक्सपासून पण करू शकतो. त्याच्यामध्ये जे सेंटेन्स स्ट्रक्चर आहे ते पण समजून घ्यायचा प्रयत्न करा. आपण ज्या कन्सेप्ट शिकतोय त्या कन्सेप्ट तिथं वापरल्या आहेत का. जे मी आता सांगितले म्हणजे दचा वापर कधी करतो आपण. इथं दचा वापर केलेला आहे. सॉरी इथं दचा वापर केलेला नाही कारण की प्राईम मिनिस्टर नंतर नाव आलेलं आहे. वगैरे ज्या मी कन्सेप्ट सांगतोय जसं की बोथ नंतर नेहमी अँडचा वापर होतो. तर ह्या कन्सेप्ट तुम्ही रीड करताना लक्ष देऊन बघत चला. ठीक आहे. जे हार्ड वर्ड्स आहेत ते पण तुम्ही त्याचे मिनिंग वगैरे बघत चला. ओके. तर याच्यावरती आधारित जी प्रॅक्टिस PDF आहे तुम्हाला संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत भेटून जाईल.